या साखर दरवाढीचा प्रसादालाही फटका बसलेला आहे। साईंचा प्रसाद 30% महागण्याची शक्यता आहे। प्रसाद दरवाढीबाबत लवकरच बैठक होणार आहे। सर्वच धार्मिक स्थळावरील प्रसाद महागाई अटळ आहे। पेढ्यासह साईंचा लाडूचा प्रसादही महागण्याची शक्यता आहे। साईबाबा संस्थाकडून अद्याप लाडू विक्री दरात वाढ केली नसली तरी आगामी काळात त्यात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान याबाबत प्रसाद विक्रेत्यांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। साखरेचे दर वाढल्यानंतर धार्मिक स्थळावरील मिळणारा जो प्रसाद आहे तो देखील महागणार आहे आणि पेढा असेल किंवा अन्य जो प्रसाद आहे त्यांचे दर देखील काही दिवसातच वाढणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपण आता आहोत शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये आणि साई मंदिर परिसरामध्ये जर बघितलं तर जवळपास 600च्या अधिक पेढा प्रसादाची दुकानं साई मंदिर परिसरामध्ये आहेत आणि या पेढा प्रसादाच्या दुकानावरून भाविक जे आहेत ते पेढ्याचा आणि साखरेचा गोड जो प्रसाद आहे तो खरेदी करत असतात। मात्र आता मागील काही दिवसांपासून साखरेचे दर वाढल्याने या पेढा प्रसादाच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आणि पुढील काही दिवसात व्यापारी जे आहे ते बैठक घेऊन या पेढा प्रसादाचे दर देखील वाढवणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी पेढा प्रसाद विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। व्यापारी व्यापार करत असताना त्याचं 10% मार्जिन ठेवूनच व्यापार करतो, परंतु आता आम्हाला अशी परिस्थिती झाली 10% नफा तर सोडा पण 20% तोट्यात आम्ही व्यापार करत आहोत। नव्यानं आता व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन शिर्डी नगर परिषदेने जे घालून दिलेले नियम आहे त्याला बगल देऊन नव्याने जोपर्यंत साखरेचे दर स्थिर होत नाही तोपर्यंत नव्याने दर लागू करण्याची या निमित्तानं व्यापारी असोसिएशनची मागणी आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।